पेपर तो जर पेपर त्यांच्या हातात तिथे जायचं आता नाही तिथं जायचं त्यांना पण थोडी दादा ह्या साईडला आहे ना तुमच्या पेपर विवेकरच आहे विवेकर आहे घ्या विवेकर तुम्ही द्या क्या आपका नाम क्या है और नाना धर्माधिकारी में जो लिए का आज क्या पहले तो आपने मेरा नाम पूछा, मैं बता देता हूँ। मेरा नाम कल्पनाथ गजानंद सिंह है। विगत 30 साल 35 साल से मैं यहाँ रहता हूँ और नाना साहेब धर्माधिकारी देवदंडा द्वारा जो आयोजित कार्यक्रम है ये विगत कई सालों से मैं देख रहा हूँ। इसमें अच्छे लोग यहाँ सक्रिय हैं और बहुत ज़्यादा भूमिका में यहाँ सफाई अभियान बहुत अच्छी ढंग से हो रही है और मैं उम्मीद करता हूँ कि इसमें बहुत अच्छों से अधिक लोग जुड़ते जा रहे हैं क्योंकि यह कार्यक्रम इनकी संस्था के द्वारा बहुत तेज़ी से चल रहा है और बहुत विकास हो रहा है और साफ सफाई अभियान में लोग तेज़ी से जुड़ रहे हैं, बहुत अच्छी बात है। और इसके लिए जो हमको यहाँ इन लोगों ने जोड़ा है, मंगेश बेकर जी और लोग जो हैं हमारे मित्र लोग जो जोड़े हैं, सभी लोग धीरे धीरे देख रहे हैं। आप धीरे धीरे लंबी कतारें होते जा रहे हैं सफाई अभियान में जहाँ स्टार्ट हो रही है। ये सफाई अभियान कई जगह चालू है इसके संस्था के तहत, तो इसमें मैं भी जुड़ गया हूँ और मैं हमेशा के लिए अब इसमें जुड़ा रहूँगा और इस संस्था को आगे बढ़ाने में मैं अपनी पूरी मदद करूँगा, सहकार करूँगा और स्वच्छता अभियान के तहत जो है मैं काम करते रहूँगा। हर जगह हर ठिकाने पे जाना चाहिए और इसको कहीं भी, ये स्वच्छता अभियान आप जान रहे हो हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने भी कितनी तेज चालू किया है कि हर जगह चालू है और उसमें श्री नाना साहब धर्माधिकारी का ये जो आप लोगों ने संस्था लेके चल रहे हो इसमें सब लोग जुड़ते जा रहे हैं और हर जगह से ये चालू हो गया है और ऐसे ही होते जाएगा और सफाई अभियान सबसे होते जाएगा। बहुत बहुत गर्व है और बहुत खुशी भी है कि सफाई अभियान में सब लोग जुड़े हैं और खास करके नाना साहब धर्माधिकारी का का जो संस्था है ये और अद्भुत रूप से काम कर रही है। बस इसी तरह से मैं तो देख रहा हूँ यहाँ तमाम लोग आगे जुड़ रहे हैं, फटाफट 15-20 मिनट में करते हैं, देख रहे हैं 100 लोग यहाँ आगे खड़े हो गए हैं और कई जगह कार्यक्रम चालू है। इनकी जयंती के उपलक्ष्य में मैं यही कहूँगा बहुत बढ़िया कार्य हो रहा है नाना साहब के द्वारा जयंती पे और इसी तरह कार्य आगे बढ़ते रहेंगे। थँक यू। कुछ करतो असंच आपण पाहिलं समाजसेवक होते आणि अनेक वर्ष कशा पद्धतीने त्यांचं कार्य चाललं नाना धर्माधिकारी त्यावेळी माहिती दिली। 1920 झालेला हा प्रवास आणि 1 मार्च 1922 पासून जयंती साजरी केली जाते। प्रत्येक जागी स्वच्छता अभियान राबवलं जातं, आरोग्यविषयक शिबिरे घेतली जातात आणि बालसंगोपन पालकांवरती आणि मुलांवर संस्कार चांगल्या प्रकारे झाले पाहिजे अशा पद्धतीने हे कार्य किती अनेक वर्ष चालू आहे। कार्य चालू आहे, स्वच्छता अभियान काय मला लोक काय येतात काय परिसर एवढा प्रत्येक एरियामध्ये जावा सगळा कचरा भरला क्या कुछ नहीं करना है। मैं तो उधर से जाऊंगी ना। अच्छा वहाँ से हाँ
ह्या लोकांना अशी शिकवण मिळाली हे चांगलं काय करतात लोकांना दाखवता येईल लोकांनी असं द्यायला पाहिजे की आपल्याला पण काहीतरी लोकांना थोडंफार दिलं पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढं स्वच्छता झाली स्वच्छता करायला पाहिजे पण कचरा जो कचरा झाला पाहिजे असं माझं मत आहे. काय संदेश त्या लोकांना स्वच्छता अभियान करताना जे आजूबाजूचे लोक जात असतात त्यांच्या लोकांनी करतात त्या लोक तुम्हाला विचारणार का स्वच्छता अभियान काय आहे किंवा नाना त्या लोकांना घराघरामध्ये आधी हे कसं आहे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत याला कारण असे आलेले व्यसन आहे गांजा असू दे चरण असू दे या सगळ्या गोष्टींच्या आहारी लोक पोरं गेलेले आहेत पण बैठकीमध्ये जे त्रास दिलेले आहेत त्या लोकांच्या मनावरती चांगलं कसं होईल म्हणजे मन एकदम शांत कसं होईल त्यांच्या त्या विचारांपासून वाईट विचारांपासून काम चोर मद मच्छर संशय बंदकीन काय ह्या ज्या आठ विचार आहे ह्या आठ विचाराच्या याच्यावरती कसं कंट्रोल ठेवायचं या अधिकाऱ्यांना कसं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं किंवा आपल्याला त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल ह्याचा धडा इथे शिकवला जातो. त्यामुळे आज लोकांचे प्रपंच निर्णय झाले लोक ह्या यत्नापासून लांब राहिल्यामुळे आज सुखी झाली म्हणजे घर सुखी झाली कारण आज बघितलं तर बरेचसे लोकांचे संसार ह्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाले ते आज बैठकीमुळे आल्यामुळे त्यांचे संसार नीटनेटके झाले. तर काय सांगाल की जे हा जो उपक्रम आहे तो कुठेही चालू आहे आजचा जो उपक्रम आहे हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला स्वच्छता अभियान हा ठिकठिकाणी सगळीकडे पाहायला मिळेल. आता इकडचा विचार केला तर नालाचा पराई नालाचा परावेश परत विरार वसई नागगाव सगळीकडे अख्खा मुंबईभर हा प्रोग्राम आता इथे इथे आहे तसं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये हा राबवलेला आहे. प्रत्येक दार हे स्वच्छेने स्वतःच्या इच्छेने रस्त्यावर रविवारची सुट्टी असल्यानं सुद्धा सकाळी 7 वाजता घरातून निघून रस्त्यावर साफसफाईसाठी उतरलेली. आताच आपण पाहिलं की आपण ज्यावेळी चर्चा करत होतो नाना धर्माधिकाऱ्यांचे जे कार्य आहे ते मुलांवरती किंवा प्रौढांवरती ते संस्कार चांगल्या प्रकारच्या बैठकीमधून केले जातात आणि त्याच्यामधून लोकांना व्यसनांपासून कसं मुक्ती मिळाली पाहिजे ह्याविषयी त्यांना चांगल्या प्रकारे शिकवण देते. ही शिकवण पुढे येऊन ती कामयाबी करायला आपल्या तरुणांना प्रेरणा देते. परंतु आपला परिसर कशा पद्धतीने स्वच्छ राहिला पाहिजे किंवा रोगराईपासून कशा पद्धतीने मुक्तता झाली पाहिजे हा विषय प्रत्येक मार्चला प्रत्येक वर्षी अशा प्रकारचं अभियान घेतं अखंड महाराष्ट्रावर आणि अखंड महाराष्ट्रामध्ये गळी गोळातले जे रस्ते ते साफ केले जातात हे शासनाचं फार मोठं कार्य आहे. परंतु हे अनुयायी करतात आणि चांगल्या प्रकारची प्रेरणा लोकांना कार्य चाललं याची सर्वांनी बोध घेतला पाहिजे त्या अभियानाकडे केले पाहिजे. त्यांचे नाना धर्माधिकाऱ्यांचे आतापर्यंत महाराष्ट्रात नाही तर अखंड वर्ल्डमध्ये अनेक देशांमध्ये पण निरूपण घेतलं जातं आणि त्यांचे जे विचार आहेत जे लोकांपर्यंत मांडले जातात ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तरच नवतरुण पिढीवरती चांगल्या प्रकारचे संस्कार होतील व्यसनांपासून मुक्त होतील आरोग्य ते चांगल्या प्रकारचं करतील आणि ह्या देशाचं सुबलाम जे आहे मागं चांगल्या प्रकारचं कार्य करतील. जय हिंद जय महाराष्ट्र.
पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.